आहे मावळे लावतोय आणि काय खतरनाक क्लास वाटतोय. हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर मग आता लवकरच दिवाळी येते, त्यासाठी आम्ही मग किल्ला बनवायचा ठरवलं आहे, त्याचा ब्लॉग आहे हा. तर मग आता आम्ही चाललो आहे जरा माती घ्यायला, किल्ला बनवायचा आहे म्हणून. तिथं आखून बिखून ठेवलं आहे सगळं. आता चला जाऊ माती घ्यायला, दाखवतो तुम्हाला. आता या चाललाय कुदल बिदल घेऊन पुढं. आता माती काढतोय, स्वप्नीलला पण माती काढतोय. इथून सुजल भाई आलेला आहे आमचा. आता सुजल पण कामाला लागलेला आहे भाई. आता चहा टाइम आहे. आता गोणी बिनी आणलेले आहेत. काय रे आरुष, आणलेत का नाही? खायला घेतलंय तुम्ही बघा. पण फर्स्ट टाइम करतोय. तर आता आजचं काम झालेलं आहे. फक्त हे या गोण्या आहेत त्या ह्याच्या आतमध्ये टाकायचे, बाउंड्रीच्या आतमध्ये. आता गोण्या आणल्या आम्ही या गाडीतून, त्याच्यावरती टाकल्यात गोण्या. ही जी बॉर्डर काढलेली आहे तिकडं माती लावून वरती असं हाईट द्यायचं आहे जरा, आणि मग एकदम परफेक्ट झाला. मग झाला, माती पण टाकलेली आहे मस्तपैकी. तुम्हाला बघा कसं वाटतं. हे आजचं काम झालेलं आहे. आता उद्या दुपारी यायचं आहे माती लावायला, डायरेक्ट लेप लावायला. तर मग उद्या दुपारी भेटू आपण सगळे. बाय बोला, बाय भेटू उद्या. गुड नाईट गाय. तर आता श्रेयस आलेला आहे आणि तो कोणी पण आहेत, आणि हे लावून घेतलेलं आम्ही. हे बघा कसं वाटतंय तुम्ही सांगा जरा. सो हॅलो गाईज, माझे हात बघू शकता तुम्ही, चॉकलेट मध्ये वाकलेले आहेत. तर आता इथे माती लावायला घेतली बॅक साईडला. हॅलो गाईज, तर आता आमचा एवढा किल्ला झालेला आहे. हे बघा फुल प्लेन बिन मागून झालेला आहे. श्रेयस आणि यश नाचतोय आतमध्ये निसता. सॉरी. तर मग आता भेटू रात्री 11 वाजता. चला बाय बाय कर. तर मग रात्र झालेली आता. आमच्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती आहे. म्हणजे आता आम्ही चाललोय पेंटिंग करायला, म्हणजे पेंटिंगला द्यायला चाललोय यशच्या, आमच्या रोमिताच्या मित्राकडं. काय नाव त्याचं? मयुरेश सोनकर. मयुरेश सोनकर याच्याकडे द्यायला चाललोय. मग त्यांच्या इथं सगळं काय भेटतं, म्हणजे मावळे वगैरे तुम्हाला पाहिजे असतील डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा काहीतरी कॉन्टॅक्ट देईल तुम्हाला. तर मग तिथं तुम्ही बघा, तुम्ही त्याला व्हिजिट करा, कॉन्टॅक्ट करा. मग चला डायरेक्ट तिथं जाऊ आपण, भेटू तिथंच. तर आता मयुरेश दादाच्या घरी आलो आहे आम्ही मावळे बघायला. तर आता मयुरेश दादांनी एवढं सगळं दाखवलं, तर एवढी चॉईस केलेत आम्ही. अजून 2-3 देतोय तो. हा आहे आमचा मयुरेश दा. हा आमचा रोंडीत भालेराव. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल याला. हा किती काम करत होता मागच्या ब्लॉग मध्ये तिथं. ठीक आहे, हे किती पकवतोय. तर आपण आता त्या मयुरेश दादाकडून निघलोय. रोंडीत आमचं पुढं बसलाय आणि हे दोघं माग आहेत. तर आता जायचं काहीतरी किल्ल्याचं काम करायला. तर भेटू किल्ल्याजवळच. चला. तर मग आता इथं प्रणव आणि चैत्य आलेला आहे. चैतन्य होय, हा तेच. असे काम कर ना मग. हर्ष कामाने यार विथ माईक स्पीकर. पिकअप लाईन. तर आज रेहानचा बर्थडे. रेहान, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर किट्टू. तर आता आजचं काम पण झालेलं आहे. ही जाडी बॉर्डर बनवली आज मावल्या ठेवायला. आम्ही दोघंच राहिलेले लास्टचे. हे दोघं आहेत अंशुमन आहे आणि अभय.
आणि आता मी पण जाणार आहे घरी. 2 वाजले असतील परफेक्ट. चला भेटू उद्या. बाय बोला सगळे. बाय. हॅलो गाईज, वेलकम टू डे 3. तर मग आज सिमेंट लावायला घेतलाय. काय नाही बंटी यांची ओळख करून दे ना. हे सोयम आहेत, सोयम गायकवाड. टोटल लॉस झालेला आहे. ब्रश तुटलेला आहे याच प्रकारे. काम पण झालेलं आहे. 7 वाजलेत. अरे सिमेंट लावलंय या साईडनं, जरासं बाकी आहे तो रात्री करायचा आहे. भेटू रात्री. चला बाय. तर मग आता रात्र झालेली आहे आणि आम्ही वापस कामाला लागलोय. आता इथं कोबा बनवायला घेतला यशनी. सो हॅलो गाईज, रात्रीचे वाजलेले आहेत 2:45 आणि खड्डा सगळा खोदून झालेला आहे. म्हणजे नदी, पाणी, समुद्र सगळा खोदून झालेला आहे. सोयम तिथून माती काढते. लास्ट आता फक्त हा सिमेंट पण घालवायला घेतला आबाईनी. आबाई भाऊ खूप मेहनत करतो इथं. आम्ही सगळे थकलो आहे. यश तिथं उघडा फिरतोय. मी पण खूप थकलो आहे. दिसत नसेल आता दिसत. मी पण खूप थकलो आहे. बॅक बिग पेन करते पूर्ण यार. आता एवढी मेहनत घेतोय तर प्लीज तुम्ही जरा मला सपोर्ट करावा. एवढीच फक्त अपेक्षा आहे तुमच्याकडून. थँक्यू. आणि एवढा ब्लॉग आमचा बघतायत तर प्लीज पूर्ण बघा. धन्यवाद. सो हॅलो गाईज, तर आता 3:30 वाजलेत रात्रीचे. सिमेंट बिमेंट आमचं सगळं टाकून झालेलं आहे 4ही साईडला आणि परफेक्ट झाला आहे एकदम. या बाई यांनी खूप मेहनत केली आहे पोराने आणि आम्ही तर केलेलीच आहे. आणि इथं राहिलेलं आहे आता यश, सोयम आणि अभय आणि मी. आम्ही चौघजणच राहिलेले आहे. बाकीचे सगळे घरी गेले. आणि मग आता उद्या आतमधला करायचं आहे. तिथला तो कोपऱ्यातला आहे ते एवढं करायचं आहे. सिमेंटचं पाणी मारायचं आहे, कलर करायचं आहे. ते आता उद्या डे 4 मध्ये बघा. चला मग बाय, भेटू उद्या. सो हॅलो गाईज, तर संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता आम्ही रेडी झालो आहे आणि वेलकम टू डे 4. तर आता यश आणि स्वयं वाटतं इथं किल्ल्याजवळ काम करतं आहे. मी लेट झालो आहे. इथं पाणी बिणी भरायला घेतलं आहे. येत आहेत तिथं. आम्ही ग्लव्ज आणलेले आहेत बाई, इम्पोर्टेड ग्लव्ज आहेत. ती मध्ये टाकायची ती या काकाकडून घेतली आहे. तिथं अजून एक गोण आहे. तर मग आता आम्ही चाललोय. आज रेस्ट नाही आम्हाला. आज डायरेक्ट अख्खा दिवस रात्र आम्ही एक करून किल्ला बनवतोय. आता तिथला मधला सिंहासन बनवायचं आहे आम्हाला शिवाजी महाराजांसाठी. त्याच्यासाठी पोती वल्ली करायला घेतली आहे. साडे 9 झाले असतील. आता सगळे गेले आहेत. मी पण आता चाललोय. हे या पायऱ्या बनवत होतो. या पायऱ्या सांगा जरा कशा झाल्या. त्या मी बनवलेल्या आहेत आणि या रियाताईने बनवलेल्या आहेत. आणि मग आता आम्ही चाललोय जेवायला सगळे. तर वेलकम बॅक. आता रात्र झालेली आहे. 11:30 वाजले असतील. आता इथं आलेले आहेत. प्रणव आलाय, चैत्य आलाय व्हाईट पॅन्ट घालून माखाला, भावेश आलाय, मित्तू आलाय, मित्तू 2 दिवसांनी आलाय आणि मोन्या पण आलाय आणि श्रेयस करतोय पायऱ्या घालून. मी रेडी झालेलो आहे आणि पेन ब्रश. आणि प्रणव आहे ना, काय करत नाही, फक्त ब्लॉग मध्ये येते माझ्या. आजचं काम पण झालेलं आहे. पेंटिंग झालेली आहे. बघा जरा तुम्हाला कसं वाटतंय.
पूर्ण साईडला केलं आहे आम्ही ते, आणि उद्या खाली पाण्यासाठी करायचं आहे आणि मग डन. सो हॅलो गाईज, वेलकम टू डे 5. तर मग आता मला इथं कलरिंग करायची आहे वापस. हा चुकलेला आहे जरा आमचा, कारण डार्क नाही दिसत आहे. तर इथं कलरिंग करायचे, याला कलर करायचा आहे आणि मग शिवाजी महाराजांच्या इथं काहीतरी करायचं आहे. मंदिर वगैरे बनवायचे आहेत. मग गाईज पूर्ण ब्लॅक कलर करून झालेलं आहे. बाजूला ब्ल्यू कलर पण झालेला आहे पाण्यासाठी. आता फक्त रात्री व्हाईट लाईन आखायच्या आहेत तर आपल्या भिंतींवरती, आणि इथं शिवाजी महाराजांच्या इथं सिमेंट लावायचं आहे बाजूबाजूने, म्हणजे कसं तिथं पण आम्ही काहीतरी पेंटिंग करू. मग रात्र झालेली, आता आम्ही वापस आलेलो आहे. या शिड्या जरा आम्हाला बरोबर नव्हते वाटत, तर आता ते वापस बनवायचे आहेत. इथं वरती सिमेंट लावायचं आहे. बस आज एवढाच काम आहे, कारण ऑइल पेंट इथं परफेक्ट नाही सुकला एकदम. त्याच्यावर सुकल तेव्हा उद्याचं काम होईल. सो हॅलो गाईज, आज जरा लेट झालेलं आहे, पण आमचं काम चालूच आहे. आणि यश इथं पेंट करते, आता मी पण पेंट करणार आहे. कम बॅक. रात्र झालेली आता, इथं क्राफ्ट चालू आहे आमचा. सुजल आलेला आहे आज, किती दिवसानंतर सुजल आलाय. तिकडे पेंटिंग चालू आहे. इथं मंदिर बनवत आहे आम्ही. इथं यश तिथं बसलाय. अभय पण आलाय आज, आणि आज पण काम चालूच आहे. तर मग आता सगळं काम झालेलं आहे. फक्त जरा एक तला बनवायचा आहे इथं आणि एक तिथं, आणि मंदिराला पेंट करायचं आहे. मग सगळं डन आहे. तर आता आमचा पूर्ण किल्ला झालेला आहे. मंदिरं पण झालेले आहेत पेंट, फक्त ते उद्या सकाळी आणून लावायचे आहेत, आणि मावळे पण लावायचे आहेत, आणि आमचा किल्ला झालेला रेडी. तर हे सगळे आमचे टीम मेंबर आहेत, अजून म्हणजे गायब आहेत. वेळ किती झाली रे? वेळ झाले 2:45, आणि आज लास्ट डे संपलाय फायनली. तर मग लास्ट डे, आता आम्ही चाललोय मावळे घ्यायला. जसं काल बोललं होतं तसं आता मयुरेशदानी फोन केलेला आम्हाला, तर मावळे झालेत रेडी. आज आम्ही पोचलोय वापस मावळे घ्यायला. रोनित आतमध्ये वेट करतोय आमचा. ए भाई, आज खरंच कामं करतोय हो ना, कलर करतोय आज. तर मग आता इथे मावळे घेतलेले आहेत, मी शिवाजी महाराजांना घेतले. बघा कसं वाटतंय आमचं. आज बघा सकाळ झाली, किल्ला बघा कसा वाटतंय, खतरनाक फुल. सो मग आता मी बाहेर गेलतो, आणि आता आम्ही किल्ला जवळ आलोय. किती खतरनाक वाटतोय बघा आमचा किल्ला. याशी तो आहे, मावळे लावतोय, आणि काय खतरनाक क्लास वाटतोय. कोणतरी आमच्या गावातली जलकी आहे, त्याही बॉम्ब बिम फोडली. रेडी झालेला आहे. तर मग किल्ल्याबद्दल जराशी तुम्हाला माहिती देतो मी थोडक्यात, तर तुम्ही ते ऐकावी. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केलेला हा सिंधुदुर्ग किल्ला 1664 ते 1667 साली दरम्यान बांधण्यात आला होता. सिंधुदुर्ग हा बेट किल्ला म्हणून पण जाणला जातो, आणि कृत्य बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या छोट्या बेटावर हा किल्ला बांधण्यात आला होता. आणि गोव्यातील पोर्तुगीज अभियंत्यांची हिरोजी इंदुलकर यांनी बांधकामी मदत केली होती. तर मग दिवाळी हा सण आपण साजरा करतो, याचं मुख्य कारण म्हणजे किल्ले बनवणे, शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेणे. तर हेच किल्ले आता आपल्याला दिसत नाही. आपलीच लोक आपली संस्कृती विसरत चालली आहेत. तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांची शान, आपले हे किल्ले शासन जपत नाही आहे, लक्ष देत नाही. त्यांना दुरुस्त करायची गरज आहे, पण ते करत नाही आहेत. तर शासनाकडे माझी एवढीच विनंती असेल की आपल्या ह्या किल्ल्यांवरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शानवरती, हे किल्ले यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. जराशी देखरेख केली पाहिजे, दुरुस्त केले पाहिजेत. एवढीच फक्त शासनाकडे माझी विनंती असेल. धन्यवाद. अष्टे कदम, अष्टे कदम, अष्टे कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न
अष्टवधान जागृत अष्टप्रधान दैष्ठित न्यायलंकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवाप दंस सिंहनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. मग आता आमचा ब्लॉग संपलेला आहे. जे काय होतं एवढंच होतं. आता बाकीची आमची टीम इथे आहे आणि आमचं झालेलं आहे आता. तर आता लवकरात लवकर ब्लॉग दिसतोय तुम्हाला. तर चला भेटू नवीन ब्लॉग मध्ये. बाय. जय शिवराय. जय भीम.